हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आजचा आमचा प्रवास आहे पुणे ते अंजर्ले बीच. सो अंजर्ले बीच हे कोकणातलं एक सुंदर आणि शांत असं बीच आहे. सो पुणे ते अंजर्ले बीच हे जे काही डिस्टन्स आहे ते 190 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. सो सकाळी 5:30ला आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली आहे. सो आम्ही रोड घेतला आहे सूस चांदे, नंतर तामिनी घाट, निजामपूर, माणगाव आणि तसंच अंजर्ले बीच. सो सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता आणि आम्ही टी ब्रेकसाठी थांबलो. सो श्री साई अमृततुल्यला आम्हाला खूप छान असा चहा मिळाला, सो जे की तामिनी घाटाच्या अलीकडेच आहे. आणि छान असा चहा घेतल्यानंतर आम्ही परत आमच्या प्रवासाला सुरुवात केली. सो तामिनी घाटात सकाळी सकाळी खूप जास्त ट्रॅफिक होती. जसं काही पुण्यातले लोक पुणे सोडून सगळेच या प्रवासाला लागलेले आहेत. हा जो काही व्ह्यू आहे हा जसं सकाळच्या धुक्याने नदीला जणू पांढऱ्या चादरीत अलगत गुंडाळत घेतलंय. ती शांतपणे निवांत वाहत आहे. कोणतीही घाई नाही, कोणताही आवाज नाही. धुक्यात लपलेली तिची वाट आजूबाजूच्या निसर्गाशी एकरूप होत आहे. हा क्षण पाहताना असं वाटतं की ही वेळ थांबली आहे आणि निसर्ग आपल्याशी हळूच बोलतोय. आता आपण आपल्या पुढच्या रस्त्याला लागलो आहोत. इथून पुढे ऑलमोस्ट 58 किलोमीटर्स अजून अंजर्ले बीच आहे. सो हा प्रवास अजून खऱ्या अर्थाने सुंदर होणार आहे. आणि जसं जसं आपण पुढे जातो आहे तसं तसं इथे रस्त्याचं स्वरूप बदललेलं दिसतंय आणि निसर्ग हा अधिक जवळून आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. नदीतून हळूच जाताना जहाज दिसत आहेत आणि हे दृश्य खूपच वेगळं आणि सुंदर वाटतंय. आत्ता आम्ही लागलो आहोत अंजर्ले बीचच्या सुंदर अशा कोस्टल रोडला. सो हा जो प्रवास होता हा खूप छान प्रवास आहे इथपर्यंतचा. आणि ह्या रोडवरती ड्राईव्ह करताना एका बाजूला समुद्राची हलकीशी झलक आणि दुसऱ्या बाजूला हिरवळ, डोंगर आणि गावांचं दर्शन होतं. तर आत्ता आम्ही पोचलो आहोत अंजर्ले या गावामध्ये. सो आता इथे येताना कसं होतं, आम्ही आधीच गोआयबीबोवरती चेक केलं होतं काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत का स्टेसाठी, बट आम्हाला ॲज सच काही ऑप्शन्स मिळाले नाहीत. सो इथे एंट्री केल्यानंतर म्हणजे गावात आल्यानंतर आम्ही थोडी इन्क्वायरी केली तर बीचच्या नियरबाय आम्हाला हे एक स्टेसाठी ऑप्शन मिळालं. सो चेक इन करून फ्रेश झाल्यानंतर जेवण केलं आणि आम्ही निघालो हर्णे बंदरला. सो रस्त्यावरनं जाताना खूप छान असे सिनिक व्ह्यूज मिळाले. कधी एका बाजूला छोटे नदीचे पूल दिसत, कधी दुसऱ्या बाजूला गावाची पारंपरिक रचना. थोडे फोटो काढत, थोडा अनुभव घेत हीच प्रवासाची मजा म्हणत पुढे निघालो आणि हर्णे बंदरला पोहोचलो. तर आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. ही संध्याकाळची सुरुवात आणि मार्केटमध्ये एक वेगळीच गजबज दिसते आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे फिश आपल्याला मिळतील. कोळंबी, बांगडा, सुरमई, पापलेट सगळं अगदी ताजं फ्रेश. हे जे काही मार्केट आहे हे सकाळी 8ला स्टार्ट होतं, 2-3 तास चालतं आणि संध्याकाळी पण हे 4 वाजता हे मार्केट स्टार्ट होतं. सो इथे कसं आहे, हा मार्केट स्टार्ट झाल्यानंतर फिशचा लिलाव लागतो. तुम्ही लिलावातून ते फिश खरेदी करू शकतात किंवा इथे हे वाटे घेऊन लोक बसलेले असतात. सो यांच्याकडनंही तुम्ही फिश घेऊ शकतात. इथे फिश किंवा प्रॉन्सचे जे काही दर आहेत ते ॲक्च्युली त्यांच्या साईजवरती डिपेंड आहेत. आता इथे वाटे जे दिसत आहेत आपल्याला, काही याच्यात 5 पापलेट असतील, काही याच्यात 7 असतील, काही याच्यात 12 असतील. सो जशी त्यांची साईज आहे तसे त्यांचे चार्जेसही व्हॅरी होत असतात. आणि ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर एक प्लस पॉईंट कसं आहे की इथे जे काही क्लिनिंगचे चार्जेस आहेत ते आपल्याकडनं घेत नाहीत. जसं की आता आपण बाकीच्या बीचला गेलो आणि फिश मार्केटला गेल्यानंतर फिश किंवा प्रॉन्स क्लीन करण्याचे वेगळे चार्जेस आपल्याकडनं घेतले जातात. पण इथे कसं आहे की ज्यांच्याकडनं आपण फिश किंवा प्रॉन्स खरेदी करतो तेच आपल्याला ते क्लीन करून देतात. आम्हीही इथनं अगदी फ्रेश आणि ताजे प्रॉन्स आणि पॉपलेट घेतले आणि घेऊन निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आम्ही जिथे स्टेला होतो अंजर्लेकडे. अंजर्ले बंदरमधून निघाल्यानंतर सुरू होतो एक सुंदर प्रवास. अंजर्लेकडे जाणारा हा जो रस्ता आहे म्हणजे कोकणच्या सौंदर्याची खरी ओळख. एका बाजूला समुद्राची साथ तर दुसऱ्या बाजूला हिरवागार निसर्ग. खरं तर हर्णे बंदरचं ऑप्शन आम्ही जिथे स्टेला होतो त्या दादाने सजेस्ट केलं होतं. तो म्हटला की तुम्ही फिश घेऊन या आणि तुम्ही सांगाल त्या स्टाईलने मी फिश बनवून देईल. सो आम्ही फिश आणि प्रॉन्स दोन्ही घेतले होते
बिकॉज मी प्रॉन्स लवर आहे आणि माझ्या हजबंडला फिश खूप आवडतात. सो आम्ही ऑर्डर दिली होती प्रॉन्स मसाला, प्रॉन्स फ्राय, नंतर फिश जे होते पापलेट, आम्ही पापलेट मसाला सांगितले होते, सो रवा फ्राय. सो हे सगळं काही खूप मस्त असं जेवण त्यांनी आम्हाला रेडी करून दिलं होतं, जे की आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि डे 2ला आम्ही कवर करणार होतो बीच. सो सकाळी सकाळी आम्ही निघालो अंजर्ले बीचकडे. सो हा बीचचा रोड आहे, बीचचा सिनिक व्ह्यू. ह्या बीचला म्हणजे खूप राईड्सचे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या राईड्स तुम्ही इथे येऊन करू शकतात. आतापर्यंत आम्ही बरेचसे बीच व्हिजिट केलेत. सो ह्या बीचच्या काही राईड्स आहेत त्या थोड्या वेगळ्या टाईपच्या पण राईड्स इथे बघायला मिळाल्या. सो इथे हे जे काही बीच आहे, खूप कमी गर्दी असलेलं हे बीच आपण म्हणू शकतो. सो इथे कसं आहे, जास्त कार्सला रेंज नाही आहे. सो रेंजचा प्रॉब्लेम ह्या गावात आहे. खूप कमी गर्दी असलेलं हे ठिकाण आपण म्हणू शकतो. बट जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा विकेंड हा खूप पीसफुल अशा जागी तुम्हाला स्पेंड करायचा आहे, तर मी रिकमेंड करेल की तुम्ही ह्या बीचला जरूर व्हिजिट करायला पाहिजे. कारण हे जे गाव आहे हे खूप शांत असं गाव आहे. आणि आम्ही जिथे स्टेला होतो ती फॅमिलीही खूप छान होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जवळपास काय काय आपण व्हिजिट करू शकतो. तर त्यात एक ऑप्शन होतं कड्यावरचा गणपती, आणि एक परशुरामांची मूर्ती एक आहे, जे की इथनं थोडी दूर अंतरावरती आहे. सो हे बीच खूप छान आहे. लोक तिथे वेगवेगळ्या राईड्स करत होते. हा रोड बघा किती सुंदर, बीचच्या मधोमध हा रोड जातोय. लोक ह्या रोडवरती वॉक करताना आपण बघू शकतोय. सो राईड्स, तिकीट काउंटर, वेगवेगळ्या राईड्स आहेत. तसं बघायला गेलं तर लोकांची गर्दीही आहे, बट खूप जास्त नाही आहे. जसं आपण बाकी बीच बघितले तर तिथे खूप प्रमाणात लोकांची गर्दी असते. सो इथे सोफा राईड, नंतर आहेत बऱ्याच राईड्सचे ऑप्शन इथले आहेत. सो बीचवरती थोडा वेळ स्पेंड केल्यानंतर आम्ही आता निघालो आहे कड्यावरचा गणपती बघायला. सो जे की टोटल डिस्टन्स 3 किलोमीटरचा आहे आणि तुम्ही रोड बघू शकताय. सो हा जो रोड आहे हा पूर्ण जंगलातनं जातो आहे हा रोड. सो वरती काही घरं आहेत. सो सेफ आहे, असं नाही आहे की पूर्णच जंगलातनं आहे हा रोड म्हणून. सो इथले ही कोकणातली घरं, कोकणातलं हे वातावरण, हिरवीगार झाडं, इथं बरेचशी झाडं आंब्याची म्हणजे आपल्याला बघायला मिळतील. अशा ह्या रोडवरनं ड्राईव्ह करण्यात एक वेगळीच मजा आहे. सो कड्यावरचा गणपती. सो हे मंदिर जे आहे ते थोडं डोंगरावरती आहे. सो इथे मसालेही इथे विकायला असतात, म्हणजे मालवणी मसाले, नंतर कोकम, सोलकढी वगैरे. सो इथे तुम्ही वरती आल्यानंतर आहेत तुम्हाला असे काही ऑप्शन, सरबत वगैरे सुद्धा अवेलेबल असतं वरती, बट ॲज सच खाण्यासाठी काही ऑप्शन नाही आहे. सो चला आता आपण दर्शन घेऊयात. सो हे जे मंदिर आहे, आत गेल्यानंतर खूप असं शांत, खूप छान फ्रेश असं हे वातावरण आहे इथलं. सो इथे फोटो घेण्यास मनाई होती. सो तरी आम्ही व्हिडिओ थोडाफार कॅप्चर करण्याचा ट्राय केला. खूप छान वाटतं, म्हणजे शांतता आहे. दर्शन तुम्ही घेऊ शकतात. मस्त अशी मूर्ती बाप्पांची आहे तिथे. मंदिराच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे. इथे प्रसादही तुम्ही विकत घेऊ शकतात. लाडू तिथे मिळतात. मंदिराच्या बाहेरचं वातावरण अगदी मनाला शांत करणारं आहे. मंदिराच्या बाजूलाच ही एक मूर्ती आम्हाला दिसली गणपती बाप्पांची. तिथून थोडं पुढं गेल्यावरतीच एक चौकोनी कुंड बांधले, जे कवड आहे. त्या कुंडात आम्हाला कासव दिसली. खूप सारी अशी कासव, वेगवेगळ्या प्रकाराची कासवही तिथे होती. शांत अशा पाण्यात फिरणारी ही कासव पाहताना वेगळंच एक समाधान वाटलं. हे बघू शकतो तुम्ही, वेगळाच असा कलर दिसतो ह्या कासवांचा. काही कासव काठावरती येऊन बसली आहेत, काही पाण्यात आहेत.
त्यांच्याच विश्वात रंगलेली. आणि इथनं बाजूलाच अजून एक छोटंसं मंदिर आहे गणपतींचे पाऊल म्हणून. सो हे जे काही ठिकाणे आध्यात्मिक वातावरण. कड्यावरचा गणपतीचं शांत आणि सुंदर दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता वाट होती एका खास ठिकाणाकडे, म्हणजेच परशुराम स्टॅच्यू. रस्त्यात पुन्हा प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसत होतं आणि ही रोड ट्रिप अजून मेमोरेबल बनत होती. रस्त्याच्या बाजूला हे समुद्राचे व्ह्यूज, खूप छान असे दिसणारे हे समुद्राचे सुंदर व्ह्यूज खरंच छान होते. सो इथे आम्ही आहोत. इथनं आता हे जे दिसतं हे आहे अंजर्लेचं लाईट हाऊस. पुढे आम्ही दापोलीला एक ब्रेक घेतला पेटपूजा करावी म्हणून. आम्ही हे रेस्टॉरंट हॉटेल साई स्पर्श इथे थांबलो. सो इथे आम्ही ऑर्डर केली होती एक प्रॉन्स थाळी, खेकडा. यांचा खेकडा हा खेकडा रस्स्यात बनवला आहे असं त्याने सांगितलं होतं. सो ती जी टेस्ट आहे ती प्रॉपर खेकड्याची उरली होती. नंतर आम्ही येऊन पोचलो आहोत परशुराम स्टॅच्यू. सो हे जे काही आहे इथे बरीच गर्दी होती. कडकडतं ऊन, पृथ्वीवरती भगवान परशुराम उभे आहेत असा हा एक व्ह्यू आहे. भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जातात. त्यांच्या हातातलं परशु म्हणजे कुऱ्हाड आणि त्यातून दिसणारी ताकद आणि धैर्य ही या मूर्तीची खास ओळख आहे. सो ही मूर्ती ज्या पृथ्वीवरती आहे त्या पृथ्वीच्या आत आपण जाऊ शकतो. सो त्यात एंटर केल्यानंतर आपला आवाज इको होतो. सो इथे येऊन आतला हा असा व्ह्यू आहे. इथे तुम्ही जे काही बोलणार त्याचा इको तुम्हाला ऐकायला येईल. सो हा छान असा आतला व्ह्यू. सो जर तुम्ही अंजर्ले बीचला आले आहात तर ही जी जागा आहे परशुराम स्टॅच्यू याला नक्की व्हिजिट करा. काही क्षण इथे थांबा आणि या जागेची शांतता मनापासून अनुभवा. सो ही जागा म्हणजे हे बरंच अंतर होतं तर असं वाटलेलं की इकडे काही गर्दी नसेल बाबा. पण जेव्हा मी इथे पोहोचलो तर इथेही बऱ्यापैकी लोक आलेली होती आमच्यासारखीच. सो हा जो काही स्टॅच्यू आहे एक मस्त अशी जागा आहे. ह्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावरती एक वेगळीच एनर्जी जाणवते. आजूबाजूचा निसर्ग आणि त्या अनुभवाला अजून सुंदर बनवतो. इथे ॲक्च्युली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीत तो स्टॅच्यू उभारला गेला आहे. सो तिथनं आम्ही निघालो. आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही लागलो आहे. सो ही जी काही आहे ही खूप मोठी अशी सावित्री रिव्हर आपल्याला लागली आहे. सो ही रिव्हर पुढे समुद्राला जाऊन मिळते. खूप मोठी अशी ही सावित्री रिव्हर आहे आणि हा व्ह्यू खरंच खूप मस्त आहे. आता फेरी बोट घेऊन आपल्याला हे बाकीचे डिस्टन्स आहे ते कव्हर करायचं आहे. आम्ही आमची गाडी ही फेरी बोटमध्ये घेतली. गाडी बोटीत चढवण्याचा हा अनुभव वेगळा आणि खूप एक्साइटिंग होता. समुद्राच्या पाण्यावरून हळूहळू पुढे सरकणारी ही बोट, आजूबाजूला अथांग पाणी आणि चेहऱ्यावर येणारा थंडगार खारट वारा, सगळंच एकदम पीसफुल वाटत होतं. लाटांचा हलका आवाज, बोटीची सौम्य हालचाल आणि दूरवर दिसणारे किनारे, जणू सगळा प्रवास एका सुंदर चित्रपटासारखा वाटत होता. या फेरी बोटमध्ये स्नॅक्स, चहा आणि पाणी बॉटल देखील अवेलेबल असते. सो त्यामुळे प्रवासात काही खायचं प्यायचं असेल
तर तेही सहज मिळतं. आमच्यासाठी ही फेरीबोट म्हणजे एक प्रवासाचा पार्ट नाही, तर संपूर्ण ट्रिपचा एक सुंदर आणि युनिक शेवट आहे. या कोकण प्रवासात अनुभवलेले मोमेंट्स जसं हर्णे बंदरची गजबज, अंजर्ली बीचची शांतता, कड्यावरच्या गणपतीचं समाधान देणारं दर्शन आणि परशुराम स्टॅच्यूची भव्यता, हे सगळं या शेवटच्या प्रवासात पुन्हा एकदा आठवत होतं. अशाच सुंदर आठवणींसोबत आमचा हा कोकण ट्रिप आम्ही इथे संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आमचे बाकीचे व्हिडिओजही बघत राहा. थँक्यू. बाय बाय. कीप एक्सप्लोरिंग.